तर आजची सुरुवात अगदी प्रसन्न मनाने झालेली आहे, ती म्हणजे माझ्या देवाच्या पूजेपासून. तर आज थोड्या प्रमाणात का होईना मी कशी पूजा करते हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर आता मी आरती करते, सगळ्या ठिकाणी आरती दाखवते. देवाला आधी आरती दाखवली, सगळ्या घराला आरती दिली आणि मग मी स्वतः आरती घेतली. आणि रोज मी थोडेफार स्तोत्र वगैरे म्हणते आणि हाच माझा नित्यक्रम असतो रोज. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? मी भक्ती देशकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. वेलकम बॅक फ्रेंड्स. तर आजचा व्लॉग मी माझ्या देवपूजेपासूनच सुरुवात केला. तर तुम्हाला कशी सुरुवात वाटली हे नक्की सांगा. आणि आज आहे शुक्रवार. मे बी हा व्हिडिओ तुमच्याकडे शनिवारी येईल. सो आज काही प्लॅन्ड आहे गोष्टी. पहिलं म्हणजे मी आज तुमच्यासोबत माझं मील प्लॅनिंग शेअर करणार आहे. कारण आजचा शुक्रवार आहे, मग विकेंड आहे, सॅटर्डे संडे, आणि मग अगेन मंडेपासून सगळी गडबड सुरू होते. मुलांची टिफिन असतात, लंच, डिनर. थोडंफार त्याचं नियोजन मी आधीपासूनच करून ठेवते. तर आज ते एक मी गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे या व्लॉगमध्ये. तर व्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. व्लॉग थोडा मोठा असेल आजचा कदाचित, तर तो पूर्ण बघा. तुम्हाला तुमच्या काही उपयोगाचं असेल तर मला नक्की सांगा, माझ्याशी शेअर करा. मी कसं मील प्लॅनिंग करते, मी कसं नियोजन करते, हे मी तुमच्याशी शेअर करते आहे. की मी आठवड्याभराचं नाही करत. कारण बरेचदा काय होतं, मी जे प्लॅन करते म्हणजे माझ्या एक्सपिरियन्स, मी आधी आठवड्याभराचं करायची, पण माझ्या एक्सपिरियन्समध्ये असं झालं की प्लॅनिंग करून ठेवलंय 2-3-4 दिवसाचं, आणि मग मध्येच मुलं म्हणतात, आई आज पोळी भाजी नको, आज आम्हाला वेगळं काहीतरी दे. तर मग ते प्लॅनिंग पूर्ण ढासळतं. तर मी उद्याचं प्लॅनिंग आज करते. पण भाज्या जे काही चिरण्यासारख्या असतात, म्हणजे भाज्या कुठली करायची ही प्लॅनिंग माझ्या आदल्या दिवशी रात्रीला होते. पण भाज्या जसं फुलकोबी झाली, जी काही भेंडी झाली, जी काही चिरून ठेवण्याची भाजी असते. कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये चिरणं म्हणजे परत त्याच्यासाठी वेगळा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. आणि सकाळी मुलांचे 2 डबे, म्हणजे एक छोट्या भुकेसाठी डबा, एक मोठ्या भुकेसाठी, लंचसाठी एक डबा, एक स्नॅक्सचा डबा, आणि प्लस त्यांचा ब्रेकफास्ट, प्लस माझं आणि माझ्या नवऱ्याचं, माझं आणि स्वागतचं जेवण. तर या सगळ्या गोष्टी इतक्या टाईडअप असतात की तेव्हा मग असं थोडंसं पण वेळ नाही भेटत. प्लस टोगोचं जेवण, आणि माझा टोगो असं आहे की त्याला डॉट 8:30 ते 8:45च्या मध्ये जेवायला हवं म्हणजे हवं, नाहीतर तो डोक्यावर घर घर नुसतं डोक्यावर घेतो. सो ही सगळी मजा असते पूर्ण आठवडाभर. शनिवार रविवार थोडं निवांत असतं बाकीच्यांसाठी, माझ्यासाठी नाही. कारण अगेन व्हिडिओचा कंटेंट काय ठेवायचा, किंवा व्हिडिओ एडिटिंग करणं आहे, त्याला पोस्ट करणं आहे, थोडंफार कंटेंट सर्च करणं आहे, काही बऱ्याच गोष्टी या सगळ्या मागे चालत असतात माझ्या. तर असं मी तुमच्यापर्यंत एवढी सगळी धडपड करून पोहोचते. त्यामुळे मी विनंती करते तुम्हा सगळ्यांना की माझा व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही आवडलं तर शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी इंस्टाग्रामवर पण आहे. मी माझा इंस्टाग्रामचं हँडल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. सो माझ्या डेली अपडेट्ससाठी तुम्ही मला इंस्टावर पण फॉलो करू शकता, जिथे तुम्हाला माझे डेली लाईफ अपडेट्स भेटत राहील. आणि मी फेसबुकवर पण आहे सेम पेजनी. सो तुम्ही माझ्या फेसबुक पेजला पण फॉलो करा, म्हणजे तिथे पण मी व्हिडिओ कधी अपलोड करते ते पण तुम्हाला समजत राहील. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, सो दॅट यूट्यूब स्वतः तुम्हाला नोटिफिकेशन देईल. तर आता जास्त गप्पा न मारता आपण पटकन अशा सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सांगता करूया, सुंदर असा व्लॉग सुरुवात करूया. तर चला वळूया आजच्या मील प्लॅनिंगकडे. तर इथे सकाळची जी काही कामं होती, म्हणजे नवरा गेला होता ऑफिसला, त्याच्यानंतर मुलं गेले होते शाळेत, आणि त्याच्यानंतर टोगोचं पण ऑलमोस्ट जेवण झालं होतं. मग ते सगळं झाल्यानंतर इथे मी थोडंफार क्लीन करत आहे. कारण याच्यानंतर माझ्या प्लॅनिंगमध्ये होतं की आज मी परवा म्हणजे काल रात्री, आय मीन थर्सडेला रात्रीला भाजी आणली होती. तर ती भाजी मला सगळी व्यवस्थित चिरून वगैरे ठेवायची
करायची होती. म्हणजे जसं मी तुम्हाला तुमच्याशी शेअर केलं की शुक्रवारी म्हणजे मंडेची वीकडेजची तयारी ही माझी शुक्रवारपासून किंवा शनिवारपासून सुरू होऊन जाते हळूहळू करत. म्हणजे मग वीकडेजमध्ये तेवढा त्रास जात नाही. तर मी आज हेच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचा प्रयत्न करत आहे की मी कशी तयारी करते वीकडेजमध्ये, जेणेकरून माझा स्वयंपाक अगदी पटकन होतो. तर इथे काही कलर कोड आहेत माझे. जसं माझ्याकडे पिंक कलरचा हा सुतीचा कपडा तुम्ही बघत असाल, ज्याच्यात मी गाजर भरून ठेवलेला आहे. जो मला लक्षात येतो, आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की अरे अशा पिशवीत भरलं तर आपल्याला कळतच नाही की मी काय ठेवलं आहे. तर मी एक अशी कलर कोड ठरवून घेतले की पिंक कलरच्या याच्यात गाजर जातील आणि ब्लू कलरच्या याच्यात काकडी जाईल आणि व्हाईट कलरच्या याच्यात बीट जाईल. तर हे काही कलर कोड आहेत जे मी ठरवून घेतले. आणि याच्यात टाकण्यामागचं कारण म्हणजे हे सुतीचा कपडा आहे, हा जो बॅगचा आहे तो, आणि त्याच्यात काकडी गाजर हे सगळं इतकं फ्रेश राहतं, आठवडाभर काहीही होत नाही त्याला. आणि इथे मी हे लाल भोपळा चिरून ठेवते, दुधी भोपळा चिरून ठेवते. म्हणजे जेव्हा मला भाजी ज्या भाज्या चिरण्यासारख्या असतात, ज्या मला माहिती आहे त्या खराब नाही होणार आणि एअरटाईट कंटेनरमध्ये छान राहतील, त्या सगळ्या भाज्या मी चिरून छान एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवते. म्हणजे त्या आठवडाभर मला जातात आणि तितकाच सकाळचा वेळ पण माझा तेवढाच वाचतो. कारण सकाळी जाम गडबड असते सगळ्यांच्याच घरी. त्यामुळे मी जेवढं, म्हणजे जसं फुलकोबी झाली, हे लाल भोपळा झाला, दुधी भोपळा पूर्ण चिरून नाही ठेवत पण त्याचे तुकडे करून ठेवते. रिझन बिंग की यातल्या भाज्या जेव्हा मी टोगोचं पण अन्न शिजवते, त्याचं जेवण शिजवते, तेव्हा त्याच्यात पण जातं. जसं लाल भोपळा मी त्याच्या जेवणात टाकते, गाजर काकडी आणि दुधी हे सगळं त्याच्या जेवणात पण जातं. सो इव्हेंच्युअली ते सगळं मला त्याचं जेवण बनवायला पण सोपं पडतं. तर म्हणून ह्याचे असे 4 तुकडे करून ठेवलेत की त्याच्यातले 2 तुकडे मी माझ्या जेवणात वापरील आणि 2 तुकडे त्याच्या जेवणात जातील. तर इथे मी असा कोथिंबीर छान असा चिरून ठेवलेला आहे. आणि आणि हे जे मी कंटेनर्स घेतलेले आहे प्लास्टिकचे, ते मी मिशोवरून ऑर्डर केले होते. मला असं वाटते ऑर्डर करूनही 6-7 महिने झाले असतील, पण ते इतके छान आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या खाली असा एक ट्रे दिलेला आहे त्यांनी. तर जे काही मॉइश्चर जमा होतं ना, ते सगळं ते खाली पाणी साठतं आणि भाजी अगदी फ्रेश राहते. आणि लिंबू ठेवायची ही टेक्निक आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी अशा जारमध्ये पाण्यात घालून ठेवते. तुम्ही 1-2 दिवसानंतर ते पाणी चेंज करू शकता, पण लिंबू अगदी फ्रेश राहतात, वाळत नाही आणि काही नाही. पाऊस असल्यामुळे सध्याशी पालक इतका घाण भेटला होता मला, खूपच सडलेला पालक होता तो. म्हणजे मी कसाबसा थोडाफार त्याच्यातून निवडला आणि थोडाफार चिरून परत माझ्या कंटेनरमध्ये ठेवला. पण मी विचार करत आहे की त्याचं लगेचच मी डाळ भाजी किंवा वरण असं काहीतरी करेल, म्हणजे तो लगेचच वापरल्या जाईल. आणि इथे पुदिना पण एक सोपी ट्रिक आहे. एक पानं काढण्याच्या जागी तुम्ही त्याचं खालचे जे देठं असतात ते कापून घ्या. आणि मी इथे पुदिना असा ठेवत नाही, मी सरळ त्याची चटणी करते पुदिनाची. कारण पुदिना असा ठेवला तर तो खराब होतो आणि एकदा तो फ्रीजमध्ये गेला की मग चटणी करणं मुश्किल होऊन जातं रोजच्या घाईमध्ये. सो मी ही सरळ चटणी करून ठेवून देते. म्हणजे एक साईड डिश म्हणून सँडविचला लावायला किंवा पराठ्यांसोबत खायला वगैरे बरं पडतं. पटकन असं द्यायला छान होतं सकाळी उठून. म्हणजे कधी मी स्नॅक्समध्ये मुलांना सँडविच वगैरे देते तर तेव्हा पण ती खूप कामी पडतं. तर आता हे काही जुन्या मिरच्या होत्या माझ्याकडे, त्या जुन्या मिरच्या मी काढल्या आणि या ताज्या मिरच्या मी आधी खाली ठेवल्या आणि त्याच्यावर जुन्या ठेवल्या. म्हणजे ज्या जुन्या असतील त्या वापरल्या जातात आधी. आणि अजून एक टिप आहे, मी ॲक्च्युली इथे नाही केलं, पण तुम्ही जे मिरच्यांचे देठं असतात ना ते पण तुम्ही काढून घेऊ शकता, जेणेकरून मिरच्या अजून जास्त दिवस टिकतात त्या. मी इथे जरा कंटाळा केला, कंटाळा रादर मला खूप घाई होती, कारण मला जेवायचं पण होतं. त्यामुळे मी इथे जरा फास्ट काम करणं माझं चालू होतं पटपट. आणि थोडेफार संध्याकाळी मुलांची काही फरमाईश होती, तर ती पण फ्रायडे वीकेंड त्यांचं काही फरमाईश असल्यामुळे ते पण मला त्याची पण तयारी करायची होती. इव्हेंच्युअली
त्याचाही व्हिडिओ येईलच. मी आत्ता डिस्क्लोज नाही करत तुमच्यासमोर की त्यांची काय फरमाईश होती आणि मी इव्हिनिंगला काय तयारी केली. तुम्हाला ते येणाऱ्या मलासाठी सोमवारच्या नाही तर रविवारच्या व्लॉगमध्ये नक्की दिसेल की मी काय केलं होतं संध्याकाळी त्यांच्यासोबत. सो इथे अशी मी ही चटणी तुमच्याशी शेअर करत आहे की पुदिना, कोथिंबीर, मिरची, लिंबू, जिरं, मीठ हे सगळं आणि थोडीशी चवीला साखर आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलं आहे बरं का. पण मी ते सिक्रेट इन्ग्रेडियंट आत्ता नाही सांगणार तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. कारण ते सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकल्यानंतर चटणीची चव अफलातून होते. म्हणजे इतकी अफलातून होते ना की तुम्हाला काय सांगू. माझ्या मुलांना तर ती इतकी आवडते आणि ही किड्स अप्रूव्ड रेसिपी आहे. म्हणजे माझी मुलं खूप आवडीने पुदिनाची चटणी खातात. सो इथे असं सगळं टाकून मी मिक्सरवरून एकदा ग्राइंड करून घेतलं आणि मी पाणीच टाकायचं त्याच्यात विसरून गेले. मला वाटलं की ते नुसतं होईल थोडंसं मॉइश्चरनी, पण ते नाही झालं. सो मला थोडंसं पाण्याची गरज लागलीच तिथे. आणि सोबत मी मिक्सर आणि इतकं घाईमध्ये काम करताना म्हणतात ना, घाई का काम शैतान का काम होता है. ते होतंच. म्हणजे घाईत तुम्ही काहीही केलं तरी माझ्याकडनं तर होतं. तुमच्याकडनं होतं का सांगा. कुठेतरी सांड उबड होईल, कशावर तरी सांडेल. तर बघा इथे हे बघा, हे आता मी सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकलेलं आहे. तर हे काय आहे हे तुम्ही गेस करा आणि मला कमेंट करा. नाही तर इव्हेंच्युअली तुम्हाला व्हिडिओच्या एंडमध्ये कळेलच की काय. मी सांगत होती ना, सांडलं, ही चटणी अशी सांडली. आणि माझ्या मिक्सरच्या झाकणचं ते जे वायर असतं ना, रिंग असते ना, ती थोडी लूज झालेली आहे. त्यामुळे ती सारखी निघते. सो अशी मी इथे एअरटाईट कंटेनरमध्ये छान ती चटणी स्टोअर करून ठेवते. आणि ही आठवडाभर 15 दिवस मला आरामशीर जाते. अधेमध्ये मग पाणीपुरी केली किंवा सँडविच केलं, पराठे केले तर त्याला पण यूज होते. आणि सोबतच मी हात माझा चालतच राहतो. कारण माझ्याकडे ऑलमोस्ट सगळं पांढरं आहे. त्यामुळे मला ते इतकं केअरफुली सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर इकडे हे बघा, हा एवढा सगळा पसारा झाला होता भाज्यांचा, चिरलेलं सगळं घाण झालं होतं. हे सगळं मी या एका पॉलिथिनमध्ये वेस्ट भरून घेतले. आणि मी हे असंच करते की एका याच्यात सगळं गोळा करून घेते. म्हणजे माझ्याकडे ॲक्च्युली ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट असं मलासाठी आपल्या सगळ्यांच्याच घरात आजकाल ती पद्धत झाली आहे. आणि ते वेस्ट मॅनेजमेंटच्या दृष्टीने चांगलं पण आहे. कारण की जे काही ओलं असतं ते मग इव्हेंच्युअली त्याचं आपण खत बनवून ते झाडांना वगैरे जातं आणि ते चांगलं असतं. एकत्र करत असाल तुमच्यापैकी कोणी तर माझी ॲडवाईज आहे की तुम्ही आतापासूनच वेगळं 2 डस्टबिन करा. आणि एका याच्यात ओलं म्हणजे आपण जे काही खरकटं असतं, जे काही आपलं उष्ट असतं ते तुम्ही भाज्यांचा पाला असतो किंवा जसं आता मी पपई सोलत आहे त्याचे सालं असतात, काकडीचे सालं असतात, हे सगळं वेट वेस्टमध्ये येतं. म्हणजे ओल्या कचऱ्यात येतं. तर तुम्ही ओल्या कचऱ्यात टाकू शकता. आणि आपण जेव्हा केर काढतो, जे काही कचरा असतो, प्लास्टिक असतं, हे सगळं तुम्ही ड्राय वेस्टमध्ये टाकू शकता. कारण हे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने पण चांगलंच आहे. तर इथे मी अशी सगळी पपई छान चिरून घेतली होती. याचे 2 कारण आहेत. एक कारण असं की चिरलेली पपई असेल तर मुलं आणि मग माझे मिस्टर हे पटकन कोणी पण असं पटकन खाऊ शकतात. मुलं शाळेतून आले की मग मी त्यांना पटकन असं फ्रूट चाट म्हणा किंवा नुसती पपई म्हणा असं पण खायला देऊ शकते. सो चिरलेली असली तर पटकन खाल्ल्या पण जाते आणि ती खराब पण ती. आणि आणली तेव्हा मी रात्रीला पपई घेऊन आली होती. त्यामुळे रात्रीला काही माझ्याच्याने चिरणं झालं नाही. आणि ती सकाळपर्यंत मी बघितली होती ती ऑलरेडी नरम होऊन गेली होती. तर हा बेस्ट टाईम होता माझ्यासाठी चिरून ठेवायचा. सो थोडासा उशीर झाला मला बाकीचे कामं करायला, पण ॲटलिस्ट हे एक जे काम होतं ते तरी झालं व्यवस्थित. तर तुम्ही बघितलंच असाल की मी माझा डेली मील प्लॅन कसा असतो किंवा आठवड्याभराचं मी भाज्यांचं नियोजन कसं करून ठेवते. आणि प्लस मी पुदिनाची चटणी पण ची रेसिपी तुमच्यासोबत क्विक अशी शेअर केलेली आहे की आठवड्याभरात आपण मुलांना पराठे देतो किंवा सँडविच देतो तेव्हा त्यावेळेला मग साईड डिश म्हणून किंवा तिथे ब्रेड स्प्रेड म्हणून मेयोनीज लावण्याच्या जागी तुम्ही हे एक ऑप्शन चांगलं आहे पुदिनाच्या चटणीचं की तुम्ही
घरच्या घरी पटकन अशी समजा ती चटणी तयार करून ठेवली तर तुम्ही मुलांना ती ब्रेडला लावून देऊ शकता, टोस्ट करून देऊ शकता, किंवा मग ते सँडविच बनवून देऊ शकता स्टफिंग घालून, किंवा मग तुम्ही समजा गाजराचा बीटाचा पराठा केला तर त्याच्यासोबत साईड डिश म्हणून आयदर दही नाही तर पुदिन्याची चटणी असं देऊ शकता. मी त्याच्यात चिंचेची चटणी हा एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ॲड केलंय. तुम्ही ट्राय करून बघा आणि सांगा मला की तुम्हाला कसं वाटलं तर ते ॲड केल्यानंतर. याच्यासाठी ॲड केलंय की एक आंबट गोड तिखट असं एक सेमी सममात्र असं एक छान त्याचा बॅलन्स येतो आणि टेस्ट बड्स एकदम ओपन अप होतात, एकदम ते पॅलेटेबल होतं खायला आणि मुलांना खायला आवडतं. आणि हे किड्स अप्रूव्ड आहे. माझे दोघंही मुलं प्रचंड आवडतं त्यांना घरची पुदिन्याची चटणी आणि ते आवडीने खातात अगदी. म्हणजे पराठ्यासोबत चटणी, किंवा आपण कधी पकोडे केले, पकोडे खूप कमी करतो आपण, पण आता वेदर पण असं आहे की आपण करतो एखाद वेळेला मन होतं संध्याकाळचं विकेंडला, तर ही अशी चटणी तुम्ही तयार करून ठेवली घरी तर तुम्हाला पटकन मुलांना किंवा कोणाला पण सर्व करायला, आपल्याला पण सर्व करायला बेटर आहे. आणि प्लस पुदिना हा डायजेस्ट म्हणजे किती सगळे गुणांनी आहे. पुदिना हा चांगलाच आहे आरोग्यासाठी पण आपल्या. तर ही एक अशी चटणी शेअर केली आहे मी तुमच्यासोबत आणि मील प्लॅनिंग शेअर केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की सांगा. पूर्ण व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असेल, शेअर करण्यासारखं वाटलं असेल फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत तर नक्की माझा व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्याकडनं काही माझ्यासाठी सजेशन असेल तर माझ्यापर्यंत पोहोचवा. मी खरंच आतुरतेने त्याची वाट बघते की तुमच्या कमेंट्स, तुमचे सजेशन्स हे माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येतात, मला मोटिवेट करतात अजून छान छान कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन यायची. तोपर्यंत गुड बाय. छान राहा, मजेत राहा आणि मुख्य म्हणजे आनंदात राहा.